इयत्ता 9वी या वर्गातील गणित भाग 1 मधील चौथा चॅप्टर रेशो अँड प्रोपोर्शन हा आज आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यातील प्रॅक्टिस सेट 4.1. द क्वेश्चन नंबर 1 इज फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. तर काही या ठिकाणी नंबर्स म्हणजे काही संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. फर्स्ट इज 72,60. तर यामध्ये 72 इज द फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर इज 60. द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर इज 72/60. रेशो मिळाला 72/60. तर आता या ठिकाणी हे जे नंबर्स आहेत या नंबरच्या रेशोचा रिड्यूस फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे. रिड्यूस फॉर्मसाठी आपल्याला रिड्यूस फॉर्म मीन्स संक्षिप्त रूप म्हणजे दिलेले जे गुणोत्तर आहेत त्या गुणोत्तराला संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करायची आहे. तर 72/60 हे जे गुणोत्तर आहे याचं संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करण्यासाठी आपल्याला 72 आणि 60ला 12ने भाग घालावा लागेल. 72 डिवाइड बाय 12 अँड 60 इज डिवायडेड बाय 12. 12×6 = 72, 12×5 = 60. म्हणजे या ठिकाणी आपण 12ने भाग घालतो. 12×7 = 72, 12×5 = 60. मग 6/5. 6/5 हे जे आहे 72/60 या गुणोत्तराचं संक्षिप्त रूपामध्ये मांडणी आपण केलेली आहे. तर याचं वाचन असं करता येईल आपल्याला 72:60 इज इक्वल टू 70:5. तर 72 जसे 60 बरोबर 6 जसे 5 किंवा याला मराठीमध्ये अशा पद्धतीने वाचता येतात 72/60 6/5 असं या गुणोत्तराचं आपल्याला वाचन करता येईल. तर या ठिकाणी 72 आणि 60 या दोन संख्यांचं जे संक्षिप्त रूप आहे संक्षिप्त रूप मिळालं आपल्याला 6 जसे 5. तर सेकंड क्वेश्चन इज 38,57. Second question is 38,57. The ratio of 38,57 is 38/57. The 38 is divided by 19 and 57 is divided by 19. 19×2 = 38, 19×3 = 57. The 2/3. 2/3 is the reduced form of the 38/57. The third example is 52,78. 52,78. The ratio is 52/78. तर आपल्याला त्याचं गुणोत्तर मिळालेलं आहे 52/78. तर या ठिकाणी 52ला आपल्याला 13ने भाग घालावा लागेल आणि 78ला ही 13नेच. मग 13×52 13×78. तर भाग गेला 4/6चा. तर 4 आणि 6 हे संक्षिप्त रूप नाही कारण पुढे त्याला आणखीन आपल्याला भाग घालता येतो. मग परत 4ला आपण भाग घालूया. तर या ठिकाणी 4/6ला 2चा भाग बसतो. 2×2 4 आणि 2×3 6. तर भाग गेला 2/3चा. तर या ठिकाणी 52,78 या संख्येचं जे संक्षिप्त रूप आहे ते तर 2×3. तर द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द 52,78 इज 2:3. तर द सेकंड क्वेश्चन फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. तर खालील काही राशी दिलेले आहेत आपल्याला. पहिली राशी आणि दुसरी राशी दिले. तर त्या राशींच्या ज्या गुणोत्तर आहेत त्या गुणोत्तराचं संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करायचे. तर या ठिकाणी पहिली राशी आहे 700 रुपये आणि दुसरी राशी आहे 308 रुपये. तर या दोन राशींमध्ये जे एकक आहे एकक समान असल्यामुळे आपण त्यांना गुणोत्तरात मांडणी करून त्याचं संक्षिप्त रूप काढू शकतो. तर फर्स्ट त्याला गुणोत्तरामध्ये मांडणी करूयात आपण 700/308. तर आता 700/308ला संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करण्यासाठी आपण 4ने भाग घालूयात. 4×1 = 4. 7मधून 4 गेले 3 राहतात. तर इथे हातचा आला 3. 3 आणि 0 बरोबर किती होतात 30. 4×7 = 28. मग परत 7चा भाग बसतो. परत 30मधून 28 मायनस केला असता 2 राहतात.
4×5 20. तर या ठिकाणी 175चा भाग बसतो. परत छेदामध्ये 308ला 4ने भाग घालूयात. पहा 4×7 28. 30मधून 28 मायनस केला असता 2 राहतात. मग परत ही संख्या 28 झाली. 4×7 28 म्हणजे 77चा भाग गेला. तर आता 175/77 याला परत आणखी भाग जातो म्हणून परत 7ने भाग घालूयात. 7 दोन्ही 14. 17मधून 14 मायनस केला असता 3 राहतात. मग हा 35 होता. 7×5 35 म्हणजे 25चा भाग गेला. परत 7ने भाग घाला. 7×1 7. 7×1 7. आता 25/11. 25/11 हे आहे 700/308 या संख्येत या गुणोत्तराचे संक्षिप्त रूप आहे. तर याला आपण असं लिहिता येईल 700:308 इज इक्वल टू 25:11. तर याचं संक्षिप्त रूपामध्ये मांडणी केलेली आहे. 700 जसे 308 बरोबर 25 जसे 11. तर सेकंड एक्झाम्पल इज सेकंड एक्झाम्पल 14 रुपीज, 14 रुपीज डॉट 40 पैसे. तर हे जे सेकंड एक्झाम्पल त्यामध्ये फर्स्ट क्वांटिटी इज 14 रुपीज अँड सेकंड क्वांटिटी इज 14 रुपीज 40 पैसे. तर या दोन क्वांटिटीमध्ये तर युनिट हा वेगवेगळा आहे. दोघांचा जो एकक आहे वेगळा आहे. पहिल्यामध्ये रुपीजमध्ये दाखवले आणि दुसरी राशी जी आहे त्यामध्ये पैसे आहेत. तर आपल्याला पैशाला रुपयामध्ये कन्वर्जन करावं लागेल. मग त्यासाठी 1 रुपये म्हणजेच 100 पैसे. 1 रुपये म्हणजेच काय 100 पैसे. तर या ठिकाणी आपल्याला 14 रुपयाला पैशामध्ये कन्वर्जन करण्यासाठी 14 रुपयाला 100ने गुणून घेऊयात. 14 गुणिले 100 बरोबर होतात 1400 पैसे. आता सेकंड जी क्वांटिटी आहे दुसरी राशी आहे 12 रुपये 40 पैसे. तर याला परत आपल्याला पैशामध्ये कन्वर्जन करण्यासाठी 12 रुपयाला 100ने गुणाकार केला असता 1200 येईल आणि प्लस 40 म्हणजेच जी दुसरी राशी आहे ती दुसरी राशी आपल्याला मिळाली 1200 अधिक 1240. 1200 प्लस 40 केला असता 1240 पैसे. तर पहिली जी राशी आहे ती मिळाली आहे 1400 पैसे आणि दुसरी राशी मिळाली आपल्याला 1240 पैसे. दोन्ही राशींचे जे एकक आहेत ते आपण समान करून घेतले. आता त्यांचे आपण संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करूयात. तर गुणोत्तर असं लिहिता येईल पहिली जी राशी आहे अंशामध्ये लिहून घ्यायची आणि दुसरी राशी जी आहे ती छेदामध्ये लिहूयात. 1400/1240 या एकक स्थानातील अंशातला एक 0 आणि छेदातला एक 0 आपण कॅन्सल करू शकतो. तर पुढे 140/124. परत याला 4चा भाग बसतो. 4×3 12 म्हणजे 14मधून 12 गेले असतात 2 राहतात. मग आजचाला 2 आणि 0 म्हणजेच 20. 4×5 20. तर या ठिकाणी 35चा भाग बसतो. परत इथे 4चा भाग 4×3 12 आणि 4×1 4. मग आता छेदामध्ये 31 येईल. तर आता 35/31 हे जे गुणोत्तर आहे हे या ठिकाणी 14 रुपये 12 रुपये 40 पैसे या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप म्हणता येईल. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला नेक्स्ट क्वेश्चन थर्ड इज क्वेश्चन नंबर सेकंड मधला थर्ड क्वेश्चन आहे 5 लिटर, 2500 मिलीलिटर. तर यामध्ये पहिली जी राशी आहे म्हणजे फर्स्ट क्वांटिटी इज 5 लिटर अँड सेकंड क्वांटिटी इज 2500 मिलीलिटर. तर या एक्झाम्पलमध्ये जी युनिट आहे युनिट हे वेगवेगळं आहे. पहिली जी क्वांटिटी आहे त्याचं युनिट लिटरमध्ये दिलेलं आहे आणि दुसऱ्या क्वांटिटीचं युनिट मिलीलिटरमध्ये. तर आपल्याला लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. तर आता 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. म्हणून या ठिकाणी 5 लिटर मीन्स 5000 मिलीलिटर म्हणजे 5ला 1000ने मल्टिप्लाय करायचं. 5 × 1000 इज 5000 मिलीलिटर. तर आता 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. त्यामध्ये 5 लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्वर्जन केलं आपण 5000 मिलीलिटर. आता जी फर्स्ट क्वांटिटी आहे द फर्स्ट क्वांटिटी इज 5000 मिलीलिटर अँड सेकंड क्वांटिटी इज 2500 मिलीलिटर. दोन्हीचे जे युनिट्स आहेत इक्वल आहेत म्हणून त्यांचा रेशो येतो
5000 अपॉन 2500 मिलीलिटर. तर या ठिकाणी युनिट प्लेसचा 0 कॅन्सल होईल, परत 10 प्लेसचा 0 कॅन्सल झाला, परत 50 अपॉन 25, 50 अपॉन 25, परत 25 ने डिवाइड करू. 25 1 जा 25, 25 2 जा 50. द रेशो इज 2 upon 1. 2 upon 1 is the reduced form of the 5 liter and 2500 milliliter. तर 2001 हे जे हे 5 लिटर आणि 2500 मिलीलिटरचे संक्षिप्त रूप आहे. क्वेश्चन नंबर 3 इज 3 years 4 months. The first quantity is 3 years 4 months and second quantity is 5 years 8 months. तर आता यामध्ये जी पहिली राशी आहे, पहिल्या राशीमध्ये 3 वर्ष 4 महिने असं दिले आणि दुसऱ्या राशीमध्ये 5 वर्ष 8 महिने. तर दोघांचे जे युनिट आहे ते युनिट आपल्याला सारखं करून घ्यावं लागेल. तर ते सारखं करायचं म्हणजे जे इयर आहे म्हणजे वर्ष आहे, वर्षाला आपण महिन्यामध्ये कन्वर्जन करायचं आहे. मग आता 1 year इज इक्वल टू 12 months म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने. मग या ठिकाणी जे इयर्स आहेत 3 yearsला 12 ने मल्टिप्लाय करायचं. 3 into 12 is 36 plus 4 months is 40 months. The first quantity is 40 months and second quantity is 5 years 8 months. 5 ला 12 ने मल्टिप्लाय करूयात. 12 into 5 12 5 जा 60 plus 8 months. 60 plus 8 is 68 months. The first quantity is 40 months and second quantity is 68 months. The ratio of first to second quantity. First quantity 40 upon 68. परत या ठिकाणी रिड्यूस फॉर्म घेण्यासाठी आपल्याला 4 ने डिवाइड करावं लागेल. 40 इज डिवाइड बाय 4 अँड 68 इज डिवाइडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 1 जा 4 अँड 4 0 जा 0 म्हणजे या ठिकाणी 10 येईल. 4 1 जा 4, 6 minus 4 is 2, the carry is 2, 2 8 is 28, 4 7 जा 28. The reduced form of 40 upon 68 is 10:17. तर या ठिकाणी 40 महिने आणि 68 महिने यांचं जे संक्षिप्त रूप आहे ते संक्षिप्त रूप मिळालं आपल्याला 10 जसे 10 17 किंवा 10 जसे 17. The third example is from express the following percentages as ratios in the reduced form. तर खालील काही शतमानाची उदाहरणं आहेत, त्याला गुणोत्तर दिले आहेत शतमानातील, त्यांचे आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करायचे आहे. रिड्यूस फॉर्म मीन्स संक्षिप्त रूप. बरं तर फर्स्ट एक्झाम्पल इज 75:100. द रेशो ऑफ 75:100 इज 75/100. 75ला आपल्या रिड्यूस फॉर्ममध्ये कन्वर्जन करण्यासाठी 25 ने डिवाइड करूयात. 25 3 जा 75, 25 4 जा 100. द रेशो इज 3/4. 3:4 इज द रिड्यूस फॉर्म ऑफ द 75 and 100. तर या ठिकाणी 3/4 3/4 हे 75 100 या शतमानाचं संक्षिप्त रूप आहे. सेकंड एक्झाम्पल इज 44:100. 44/100. द रेशो इज 44/100. 44ला 4 ने डिवाइड करूयात आणि 100लाही 4 ने डिवाइड करूयात. 4 1 जा 4, 4 1 जा 4. डिवाइडमध्ये 4 1 जा 4, 4 2 जा 8. 10 minus 8 is 2, 2 0 is 20, 4 5 जा 20. The reduced form of the 44 as is to 100 is 11:25. तर या ठिकाणी 44:100 या गुणोत्तराचं शतमानातील गुणोत्तराचं संक्षिप्त रूप मिळालेलं आहे 11 जसे 25. The third example is 6.25%. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सिम्बॉलमध्ये दिलेलं आहे. पर्सेंटेज हे सिम्बॉलमध्ये. हा पर्सेंटेज मीन्स या ठिकाणी डिनॉमिनेटरला 100 घेतला असं आपलं असं लिहिता येईल. 6.25/100.
तर आता या ठिकाणी हा जो दशांश चिन्ह आहे, अंशामध्ये 2 अंकानंतर दशांश चिन्ह आहे. हा दशांश चिन्ह काढण्यासाठी आपण छेदामध्ये 2 शून्य आणखी वाढवून घ्यायचे. म्हणजे 100च्या पुढे असे 2 शून्य वाढवून घेतले असता अंशातला दशांश चिन्ह निघून जातो. मग तिथे संख्या शिल्लक राहिली 625. 625 छेद आणि 100च्या पुढे 2 शून्य आपण वाढवून घेतले. तर आता पुढे याला संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करण्यासाठी आपण 25ने भाग घालूया. 25 दोन्ही 50, 62 मधून 50 मायनस केला असता या ठिकाणी 12 उरतात. म्हणजे ही संख्या झाली 125. मग 25 पाचा 87 म्हणजे 125. म्हणजे या ठिकाणी भाग बसतो 25चा. परत 25ने छेदाला भागवल्यात. 25 चौक 100, 25 शून्य शून्य 25 शून्य शून्य म्हणजेच 25/400 असं. आता 25/400 संक्षिप्त रूप नाही, परत त्याला आणखीन आपल्याला भाग घालता येतो. मग 25चा भाग असतो 25 एक 25 आणि 25 एक 25. आता 40 मधून 25 मायनस केला असता 15 होतात. म्हणजे 150 होईल. 25 एक 150. तर या ठिकाणी भाग बसला. 400ला जर 25ने भाग घातला असता भाग राहतो 16. तर या ठिकाणी 6.25% या शतमानाचं जे संक्षिप्त रूप आहे 1/16 असं संक्षिप्त रूप आपल्याला घेता येईल. Practice set 4.1. Question number 4 is 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? तर हा जो चौथा प्रश्न आहे यामध्ये तर एक घर बांधण्यासाठी 3 माणसांना 4 दिवस लागतात. तर तेच घर बांधण्यासाठी 6 दिवस लागतात. 6 दिवस लागतात तेव्हा किती माणसांची गरज असते? तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये तर माणसांची संख्या वाढली की दिवस कमी होतात आणि जर माणसांची संख्या कमी झाली की दिवस वाढतात. जर असं असेल तर हे जे आहे एक्झाम्पल, या एक्झाम्पलला आपण व्यस्त प्रमाणाचं उदाहरण असं म्हणता येईल. या उदाहरणाला आपण व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. तर त्यामध्ये पहा पर्सन्स म्हणजे माणसांची संख्या, 3 माणसं असतात. डेज म्हणजे दिवस, 3 माणसांना 8 दिवस लागतात. तर या ठिकाणी आपल्याला 6 दिवस दिले. तर 6 दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? तर ते आपण इथे एक्स घेतलेला आहे. तर आता जे हे उदाहरण आहे ते इनवर्स प्रोपोर्शन. दिस एक्झाम्पल इज इनवर्स प्रोपोर्शन. आता इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे व्यस्त प्रमाण. तर यामध्ये आपल्याला पहिले दोघांचा जो गुणाकार असतो, आता या ठिकाणी पर्सन अँड डेज या दोघांचा जो गुणाकार असतो तो स्थिर असतो. म्हणून या ठिकाणी आपण पर्सन्स आणि डेज यांचा गुणाकार करूयात. पर्सन म्हणजे माणसं आणि दिवस यांचा गुणाकार म्हणजे x गुणिले 6 घेतलं बरोबर चिन्ह 3 गुणिले 8. तर यांचा गुणाकार हा स्थिर असतो. म्हणून x गुणिले 6 बरोबर 3 गुणिले 8 घेतला. आता हा 6 जो आहे गुणाकारात आहे, त्याला आपण उजव्या बाजूला घेतला असता तो भागाकारात जाईल. मग 3 गुणिले 8/6 येतं. परत या ठिकाणी आता भाग घालता येईल आपल्याला. 3 एक 3, 3 दोन्ही 6, बे एक बे, बे चौक 8. म्हणजे या ठिकाणी 4 असेल. एक्सची जी किंमत आहे ती एक्सची किंमत आपल्याला मिळाली 4. आता एक्स हे काय आपण पर्सन्स म्हणले होते. पर्सन मीन्स व्यक्ती, माणसे. तर या ठिकाणी एक्स बरोबर किती आलं 4 पर्सन. तर हे जे एक्झाम्पल आहे ते इनवर्स प्रोपोर्शन आहे. त्यामध्ये एक्स गुणिले 6 असं आपण घेतलेलं आहे. इनवर्स प्रोपोर्शनमध्ये गुणाकार हा स्थिर असतो. म्हणून या ठिकाणी आपण पर्सन्स आणि डेज या दोघांचा गुणाकार केलेला आहे. तर एक्स हे जे आहे माणसांची संख्या मांडली होती आपण एक्स बरोबर 4 persons. The x is equal to 4 persons. The 4 persons are required to build a house. म्हणजे ते घर बनवण्यासाठी आपल्याला 4 माणसांची गरज आहे. The question practice set 4.5 मधला question number 5. Convert the following ratios into percentage. तर खालील काही जी गुणोत्तरे आहेत
दिलेली गुणोत्तरे त्यांना शतमानामध्ये रूपांतर करायचं आपल्याला. शतमान म्हणजे ज्याचा छेद हा 100 असतो आणि ती व्हॅल्यू आपल्याला पर्सेंटेजमध्ये अशा चिन्हाने दाखवते, तिला पर्सेंटेज असे म्हणतात. तर फर्स्ट एक्झाम्पल इज 15:25. The ratio is 15/25. तर आता डिनॉमिनेटरला 100 येण्यासाठी आपल्याला 25ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 25 4 जा 100, म्हणून या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनी आपण 4ने मल्टिप्लाय करूयात. 15 4 जा 60, 15 4 जा 60, 25 4 जा 100. The denominator is 100. This is the percentage form. 15/25 is percentage, in the percentage form is 60%. तर या ठिकाणी 15/25 हे जे गुणोत्तर दिलेलं आहे, या गुणोत्तराला आपल्याला शतमानामध्ये रूपांतर करण्यासाठी 25ला 4ने गुणून घेतला असता. 25 चोक 100 येतं, म्हणून अंशालाही 4ने गुणायचे, छेदालाही 4ने गुणलं. 15 चोक 60 आणि 25 चोक 100. मग आता शतमानामध्ये 100 आला म्हणजे ही शतमानामध्ये रूपांतर केलेले आहे. तर आता 15/25 याचं शतमानामध्ये रूपांतर होतं 60, म्हणजे 60%. तर सेकंड एक्झाम्पल इज 47:50. द रेशो इज 47/50. The 50 is multiplied by 2. Then the value is 50 into 2 is 100. Therefore 47 into 2/50 into 2. तर या ठिकाणी 47ला 2ने मल्टिप्लाय करत आणि 50ला ही 2ने. 47 2 जा 94 and 52 जा 100. The percentage form of the ratio is the percentage is 47/50 is equal to 94%. तर या ठिकाणी 47/50 म्हणजे 47/50 या गुणोत्तराचं जे शतमानातील रूपांतर आहे ते येतं 94%. द थर्ड एक्झाम्पल इज 7/100. तर 100 डिनॉमिनेटरला 100 आहे, तिथे 7/10 आहे. 10ला 100 करण्यासाठी आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 7 into 10. 7 into 10 is 70. 10 into 10 is 100. तर या ठिकाणी 7/10 हे जे गुणोत्तर आहे ते शतमानामध्ये रूपांतर होतं 70%. तर क्वेश्चन नंबर 4 इज 546/600. मग आता या ठिकाणी छेदामध्ये 600 ही संख्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला शतमानामध्ये रूपांतर करण्यासाठी इथे 100ची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण 600ला जर 6ने भाग घातला असता 100 येतं, म्हणून अंशाला आणि छेदाला आपण 6ने भाग घालून घेऊयात. मग 546 भागिले 6 आणि 600 भागिले 6, म्हणजे 6ने भाग घातला असता बा 6×9 54 आणि 6×1 6. 6×9 54 आणि 6×1 6, म्हणजे 91चा भाग गेला. परत छेदामध्ये 6×1 6, 6×0 6×0 म्हणजेच 91/100 असं त्यांचं शतमानामध्ये रूपांतर घेता येईल आपल्याला. म्हणजे 546/600 याचं शतमानामध्ये रूपांतर होतं 91%. तर आता 5वा जो क्वेश्चन आहे यामध्ये पहा 7/16 आहे. आता 16च्या पाड्यामध्ये किंवा 16ला कितीनेही गुणलं की आपल्याला पुढे त्याला शतमान म्हणजे 100 करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला हा 16 जो आहे छेदातील 16 निघून जाण्यासाठी आणि तिथे 100 येण्यासाठी आपल्याला 100/16 या संख्येने गुणून घ्यावं लागेल. म्हणून अंशाला म्हणजे 7ला 100/16ने गुणलं आणि छेदामध्ये जी 16 आहे त्यालाही आपण 100/16ने गुणून घेतला. मग आता इथे भाग घातला असता पहा 16×1 16 16×1 16, म्हणजे 16 16 कॅन्सल होतात. मग आता अंशामध्ये जी संख्या आहे 7 गुणिले 100 केला असता. 7 गुणिले 100 बरोबर 700 येतं आणि छेदामधला हा 16 घेतला आणि पूर्ण छेद त्या दोघांचाही छेद आहे 100. तर आता या ठिकाणी आपण 16ने 700ला भाग घालून घेऊयात. आता 16मधनं जर भाग घातला असता पहा इथे भाग बसतो 16×1 16 समते 16×4 64. मग आता 70मधून 64 मायनस केला असता या ठिकाणी 6 राहतात. मग परत 16ने 60ला भाग घालायचे.
सो त्रिक 48. मग या ठिकाणी 3चा भाग बसेल. सो त्रिक 48. मग आता परत 60 मधून 48 मायनस करायचे. मग आता 60 मधून 48 जर मायनस केला असता, 60 मधून या ठिकाणी 48 आपल्याला मायनस करायचा आहे. तर या ठिकाणी 10 मधून 8 मायनस केला असता इथे 2 राहतात. परत या ठिकाणी हा आपण हातचा घेतला होता, मग ते शिल्लक राहिला 5 मधून 4 गेलं 1, म्हणजे 12 शिल्लक आहे. आता 12ला 16ने भाग जात नाही म्हणून आपण इथे दशांश चिन्ह घेतला. मग घेतला असता इथे 0 येईल, म्हणजे 120 ही संख्या होते. परत 16ने 120ला भाग घालायचे. मग 16च्या पाड्यामध्ये 16 सत्ते 12 दोषे, म्हणजे आता 120 मधून 12 मायनस करायचा. 10 मधून 2 गेले 8 राहतात. मग ते आपण हातचा घेतला तर इथे शिल्लक राहील 1 मधून 0 राहील. म्हणजेच या ठिकाणी जी कॅरी आहे या ठिकाणी 8 ही संख्या उरली. परत 8ला भाग जात नाही, परत आणखीन आपण 0 घेऊ शकतो कारण इथे आपण दशांश चिन्ह दिलेलं आहे. मग परत 16ने भागला, 16 चौक 16 पंचे 80, मग इथे 5चा भाग बसेल. तर या ठिकाणी 716 ही जी संख्या आहे, या संख्येचं जे शतमानामधील रूपांतर आहे ते येईल 43.75%. तर प्रॅक्टिस सेट 4.1 मधला क्वेश्चन नंबर 6. द रेशो ऑफ एजेस ऑफ आबा अँड हर मदर्स इज 2:5. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. Then find the present ages of Abha and her mothers. तर या ठिकाणी आपल्याला रेशो दिले, रेशो ऑफ एजेस ऑफ आबा अँड हर मदर्स. तर आबा आणि तिची आई यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तर आहे 2:5 आणि ते एक अट दिली पहा, ॲट द टाइम ऑफ आबाज बर्थ, म्हणजे आबाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय हे 27 वर्ष होतं. तर आबाचं आणि तिची आई या दोघांच्या वयांचे जे फरक, या दोघांच्या वयामधील जे फरक आहे ते 27 वर्षाचं आहे. म्हणून सपोज आभाज प्रेझेंट एज इज एक्स इयर. तर आभाचं जे आजचं वय आहे ते आपण एक्स वर्ष मानूयात. Therefore आबाज मदर्स एज इज x + 27 इयर. आता x + 27 इयर म्हणजेच आबाचं जर वय आहे एक्स घेतलं तर त्यांच्या आईचं काय असेल x + 27, म्हणजेच 27 वर्षांनी मोठी आहे म्हणून आपण इथे x + 27 इयर असं घेतलेलं आहे, कारण ते दोघांच्या वयामधला जो फरक आहे 27 वर्षाचा आहे. द रेशो ऑफ आबाज अँड हर मदर्स इज 2:5. तर या ठिकाणी जो रेशो आहे आबा आणि तिची आई या दोघांच्या वयांचं जे गुणोत्तर आहे ते दिले आपल्याला 2:5. तर आता त्यांची वय बघा, आबाचं वय आहे x वर्ष आणि आबाच्या आईचं आहे x + 27. तर या दोघांचं गुणोत्तर येईल x/x + 27 आणि दिलेले जे वयाचं गुणोत्तर आहे 2:5 म्हणजे 2/5 घेतलं. परत पुढे तिरकस गुणाकार करता येईल. 5 × x इज 5x आणि 2 ने परत x + 27 ना मल्टिप्लाय करेल. 2 × x इज 2x, 2 × 27 इज 54. 27 × 2 = 54. तर आता या ठिकाणी एक्सची जी टर्म्स आहेत म्हणजे व्हॅरिएबल्स टर्म्स आपण लेफ्ट साईडला घेऊयात आणि कॉन्स्टंट टर्म्सचा राईट साईडला घेऊयात. हा 2x जो आहे लेफ्ट साईडला घेतल्यानंतर +2x असलेला -2x होईल. 5x - 2x इज 3x. 54 ॲज इट इज घेतलं. परत 3x, 3 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 3ला परत आपण राईट साईडला घेतल्यानंतर तो डिव्हिजनमध्ये जाईल, म्हणजे x = 54/3. 3ने 54ने डिवाइड करायचं आहे. पहा 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. आता 5 - 3 इज 2, 3 × 8 = 24. आता या ठिकाणी 18 हे आन्सर येईल. 18 इज x = 18 इयर. x इज द एज ऑफ द आबाज. आबाजचं जे एज आहे म्हणजे आबाचं जे वय आहे, आबाचं वय आहे x वर्ष, म्हणजे आबाचं जे वय मिळालं आपल्याला 18 वर्ष येईल. आबाज प्रेझेंट एज इज 18 इयर अँड हर मदर्स एज इज x + 27 इज 18 + 27. 18 + 27 इज 45
इयर्स.